पाकिस्तानने काल रात्री भारताच्या तब्बल 15 शहरांवर अटॅक करण्याचा प्रयत्न केला, मात्र इंडियन आर्मीकडून या अटॅकला न्यूट्रलाइज करण्यात आलं आणि त्यानंतर आपण आज जर पाहिलं तर भारताकडून कराची असेल, रावलपिंडी असेल अशा पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये ड्रोन हल्ले करण्यात येत आहेत आणि ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. नेमकं आता यापुढे भारताची ॲक्शन काय असू शकते? पाकिस्तानला भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न जो पाकिस्तान करतंय ते कितपत त्यांना महागात पडणार आहे, ह्या सगळ्या इतर गोष्टींसाठी चर्चा करण्यासोबत माझ्यासाठी ब्रिगेडियर संग्राम दळवी SM रिटायर्ड आहेत. सर, आपण बघितलं तर ऑपरेशन सिंदूर आत्ता सुरू आहे आणि पाकिस्तानकडनं काल आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण तो आपण फाईल करून टाकलेला आहे. ऑपरेशन सिंदूरकडे तुम्ही कसं बघता? ऑपरेशन सिंदूर इनेव्हिटेबल होतं. ऑपरेशन सिंदूर करणं आवश्यक होतं आणि ते होणारही होतं. त्यांनी इंडियन आर्मीनी आपल्या स्वतःच्या वेळेनुसार आपल्या स्वतःच्या टू एन्श्युअर सरप्राईज सिक्युरिटी त्यांनी त्याच्यावरती हल्ला केला. स्टँड ऑफ हल्ला होता. त्याच्यामध्ये बेसिकली पर्मनंट टेररिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे डिस्ट्रक्शन करण्याचा त्यांचा हेतू होता आणि तो बऱ्यापैकी साध्य झाला असावा असं वाटतं आहे. जे काही व्हिडिओ बघतोय आपण त्याच्यामुळे तो बऱ्यापैकी साध्य झाला असं वाटतं आहे. आता पाकिस्तानची मेंटॅलिटी काय तो आपल्याला कळणं आवश्यक आहे. पाकिस्तान अशा कुठच्याही भारताकडून झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी नेहमी तयारही असेल आणि त्याला प्रत्युत्तर देणं त्याला भाग पडतं आहे. कारण त्यांनी जर का प्रत्युत्तर दिलं नाही तर त्याला स्वतःच्या लोकल पॉप्युलेशनला तोंड दाखवणं कठीण जाईल आणि त्यांच्या पाकिस्तान आर्मीला हे खूप जास्त कठीण होईल. तर त्यामुळे त्यांना त्याचं काहीतरी प्रत्युत्तर देणं आवश्यक आहे आणि म्हणून त्यांनी आज भारताच्या वेस्टर्न आणि नॉर्दर्न बॉर्डरवरती जी काही प्रमुख शहरं उपशहरं आहेत त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आपण ऑब्व्हियसली या सर्व प्रकारच्या हल्ल्यांसाठी तयार होतो आणि आपल्या डिफेन्स सिस्टमनी हे सर्व हल्ले परतावून लावले. त्या सर्व ते फॉईल केले. आता सर्व हल्ले तर फॉईल झालेले आहेत, पण काय पाकिस्तान ह्यानंतर थांबेल हे सांगणं कठीण आहे. भारताने जेव्हा ऑपरेशन सिंदूर केलं त्यावेळेला ज्या आपल्या 2 लेडी ऑफिसर्स होत्या त्यांनी सांगितलं होतं की भारताचा ऑपरेशन सिंदूर हा नॉन एस्केलेटरी रिप्लाय आहे. म्हणजे भारत ह्याच्या पुढे वाढवणार नाही. परंतु जर का पाकिस्ताननी ह्याला वाढवण्याचा प्रयत्न केला तर मग भारताला शांत राहता येणार नाही. आता ह्याच्या पुढे काय होईल इट इज अ मॅटर ऑफ कंजेक्चर. त्यामुळे आपल्याला एवढ्यात ते सांगणं कठीण आहे. पण ज्या पद्धतीने गोष्टी चाललेल्या आहेत मला असं वाटतं की कदाचित या गोष्टी वाढू शकतील. लेट्स होप की सम गुड सेन्स प्रिव्हेल्स, सम इंटरनॅशनल प्रेशर is brought down upon the Pakistani establishment to reduce the intensity of their actions. आणि मला असं वाटतं की असं काहीतरी व्हायला हवं. पण ज्या पद्धतीने पाकिस्ताननी हे अनावश्यक आपल्यावरती हमले केले होते मला वाटतं भारत ह्याच्यावरती काही करणार नाही, कारण भारताने त्यांचे हल्ले सगळे फॉईल केलेले आहेत. पण पाकिस्तान ह्यानंतर गप्प राहील हे सांगणं कठीण आहे. सर, जसं तुम्ही म्हणताय की पाकिस्तान गप्प राहील का सांगता येत नाही, पण दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर पाकिस्तानची इकॉनॉमी ऑलरेडी खराब आहे. आर्मीवर ते कम्प्लिटली डिपेंडंट आहेत. असं असताना सुद्धा एका बाजूला इकॉनॉमी खराब आहे, लोक अक्षरशः तिथे भुकेने मरत आहेत. असं असताना सुद्धा भारतावर हल्ला करण्याची हिंमत त्यांची जी आहे ती कुठे कमी होताना दिसत. आता जर का एखादा आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली आपला जो शत्रू आहे तो पूर्णपणे इररॅशनल आहे, त्यामुळे त्यांच्याबरोबर रॅशनॅलिटीवरती गोष्ट करणं हे कठीण आहे. त्यांची इकॉनॉमी जवळजवळ डोलड्रममध्ये आहे आणि त्यांची इकॉनॉमी आर्मीवरती नाही तर बाकी जगाकडून येणाऱ्या मदतीवरती अवलंबून आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पाकिस्तान आर्मीनी हा हल्ला करणं हे मला वाटतं त्यांचं कंपल्शन आहे. कारण जोपर्यंत त्यांना भारताकडून काही हल्ला होत नाही तोपर्यंत त्यांना अँटी इंडिया सेंटिमेंट पाकिस्तानमध्ये तयार करणं कठीण जाईल. आणि जोपर्यंत अँटी इंडिया सेंटिमेंट होत नाही तोपर्यंत पाकिस्तान आर्मीला स्वतःचं वर्चस्व टिकवता येणार नाही आणि स्वतःचं
प्रेझेन्स जस्टिफायसुद्धा करता येणार नाही. तर त्यामुळे मला वाटतं हा त्यांनी प्रयत्न केला असावा. त्याच्यामध्ये पाकिस्तानी जनतेला काय नुकसान होईल मला वाटत नाही की ह्याचा विचार त्यांनी केला असेल. आज आपण जर इंडियन आर्मीची प्रेस कॉन्फरन्स बघितली तर तुम्ही खूप चांगला मुद्दा उपस्थित केला की नॉन एस्केलेटरी होता हा सगळा प्रयोग. पण काल आपण त्यांनी पुन्हा अटॅकचा अटेम्प्ट केला, आपण तो फाईल केला आहे. सिंदूर अजूनही सुरू आहे असं आपल्याला गृहमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे. ऑपरेशन सिंदूरचा पुढचा टप्पा कसा असेल? कारण की ऑपरेशन सिंदूर 2.0 आपण म्हणू शकत नाहीत, कारण की आपलं ऑपरेशन सुरू आहे. आपण कराचीत असेल किंवा रावलपिंडी असेल या ठिकाणी ड्रोन हल्ले करतो आहोत. ऑपरेशन सिंदूरचा पुढचा टप्पा पाकिस्तानला किती धोकादायक असू शकतो? एवढ्यात सांगणं कठीण आहे, कारण ज्या पद्धतीने पाकिस्तान हल्ल्याला वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे, हल्ल्याचा स्कोप वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे, ह्याच्यापुढे कदाचित स्पेक्ट्रम वाढू शकेल. आणि जर का स्पेक्ट्रम वाढला तर मग उद्या काय होईल ह्याच्याबद्दल जजमेंट करणं मला वाटतं चुकीचं होईल. पण सर, आपण फुल्ली तयार आहोत, कारण आपण जर बघितलं तर इंडियन आर्मी खूप स्ट्रॉंगली या सगळ्या अटॅक्स जे आहेत ते फॉईल करतो आहोत. पण दुसऱ्या बाजूला गेलं तर पाकिस्तान पाऊल मागे टाकायला तयार नाही आहे. कुठेतरी अमेरिकेचा किंवा इतर देशांचा सुद्धा आता स्टेटमेंट्स यायला समोर होऊ लागलेले आहेत. कुठेतरी हा जो कुणालाच युद्ध नको आहे, युद्ध जर झालं तर इकॉनॉमीजवर परिणाम होईल. भारताचे या सगळ्या बाबतची धोरणं काय असू शकतात? मला वाटतं भारताने त्यांचे ऑब्जेक्टिव्स खूप चांगल्या रीतीने त्याची आर्टिक्युलेट केलेलं आहे. त्यांनी नॉन कायनेटिक ऑपरेशन्सवरती जास्त जोर दिला आहे. त्यांनी इंडस वॉटर ट्रिटीचं जे ॲब्रोगेशन करण्याचं सांगितलं धोरण आखले आहे ते मला वाटतं खूप चांगलं आहे आणि ते जास्त इफेक्टिव्ह होऊ शकेल. कारण आपण सर्जिकल स्ट्राईक केली उरीच्या विरुद्ध, उरीच्या बाबतीत. त्यावेळेला 3 ते 6 किलोमीटर 10 किलोमीटर लाईन ऑफ कंट्रोलच्या आतमध्ये गेलो होतो. त्याचा एखाद वर्ष त्याचा उपयोग झाला. त्यानंतर पुलवामाच्या नंतर आपण बालाकोटला हल्ला केला होता. बालाकोटला त्यांचे जे काही प्रमुख टेररिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर होतं त्याच्यावरती हल्ला केला होता. तर त्यावेळेला त्याचा उपयोग म्हणजे त्याचा डिटरन्स गेली 6 वर्ष शिल्लक होता. पण 6 वर्षानंतर पुन्हा त्यांनी तेच करायला सुरुवात केलं. तर मला असं वाटतं की जे आपले ऑब्जेक्टिव्ह आहेत टेररिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर डिस्ट्रॉय करण्याचे, ते कदाचित काम करत नाही आहे. जोपर्यंत पाकिस्तानला जास्त चांगल्या रीतीने त्याला अनलेस इट फील्स स्ट्रँग्युलेटेड समवेअर फायनान्शियली ऑर अदरवाईज, त्याचा जास्त फायदा होणार नाही. आणि इंडस वॉटर ट्रिटीमुळे पाकिस्तानी पंजाबी मुस्लिम आहे हा टार्गेट होतो आहे. आणि आजच्या दिवशी पाकिस्तान आर्मी असो, पाकिस्तान पॉलिटिक्स असो, सर्व ठिकाणी पाकिस्तानी पंजाबी मुस्लिम हा सर्वात जास्त प्रमुख त्याची लिडरशिप पोझिशन आहे. आणि मला वाटतं की इंडस वॉटर ट्रिटीमुळे पाकिस्तानी पंजाबी मुस्लिमवरती आपण त्यांना टार्गेट करू शकू आणि हे धोरण कदाचित जास्त सक्सेसफुल होऊ शकेल. तुम्ही म्हणताय की या सगळ्या नॉन कायनेटिक ॲक्शन्स आहेत. कायनेटिक ॲक्शन पण आपण सुरू केलेली आहे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून. या दोन्ही बाजूंनी म्हणजे आपण पूर्णपणे पाकिस्तानला चहूबाजूंनी वेढले असं वाटत नाही, आणि याच्यातून पाकिस्तानलाच धोका आहे. सिंदूर ऑपरेशन जे आहे ते अजून इंटेन्स होईल असं वाटतं? मला असं वाटतं होऊ शकेल, कारण पाकिस्तान आर्मीचा उद्देश आहे की सिंदूर ऑपरेशन जास्तीत जास्त वेळ चालावं, त्याच्यामुळे जास्तीत जास्त ते प्रकरण चघळावं. कारण ते प्रकरण जेवढं जास्त लांब चालेल तेवढं पाकिस्तान आर्मीला स्वतःचं एक्झिस्टन्स जस्टिफाय करणं जास्त सोपं जाईल. जर का हा प्रकार संपला तर त्याच्यामध्ये पाकिस्तान आर्मीला म्हणजे त्यांच्या लोकांना त्यांना असं वाटू शकेल की पाकिस्तान आर्मी हरली ह्याच्यामध्ये. तर पाकिस्तान आर्मी ते धोरण करू शकत नाही की ज्याच्यामध्ये पाकिस्तान जनतेला असा एक मेसेज जातो आहे की पाकिस्तान आर्मीनी काहीच केलं नाही. कारण त्यांची जेव्हा मिसाईल स्ट्राईक झाले, आपले मिसाईल स्ट्राईक झाले, त्यांनी पूर्णपणे पाकिस्तानचा उद्ध्वस्त केला. त्यानंतर आज पाकिस्ताननी आपल्यावरती मिसाईल डागले, ते पण त्यांचे सक्सेसफुल झाले नाहीत. तर पाकिस्तानला स्वतःच्या जनतेसाठी काहीतरी सक्सेसफुल ऑपरेशन दाखवावं लागेल आणि ते जे कंपल्शन आहे त्यासाठी त्यांना काहीतरी करावं लागेल. आता ते काय करतील आणि कशा रीतीने त्यांचं ते ऑपरेशन अनफोल्ड होईल हे एवढ्याच सांगणं कठीण आहे.
धन्यवाद सर. तर आपण बघू शकतो की पाकिस्तानी जनतेला त्यांचं समाधान व्हावं आणि पाकिस्तान लष्कर काहीतरी करतंय हे दाखवण्यासाठी पाकिस्तानचा हा सगळा खेळखंडोबा चालू आहे आणि त्याला भारत जोरदार देखील प्रत्युत्तर देताना आपल्याला पाहायला मिळते. येत्या काळात सिंदूर ऑपरेशन जे आहे ते अजून इंटेन्सिफाय होण्याची शक्यता सुद्धा आता वर्तवण्यात येते. कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.